झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे शहरातील गुरुद्वारात आज 1 डिसेंबर रोजी सकाळी धक्कादायक घटना घडली. गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर तिथेच सेवेत असलेल्या उमेश या सेवेकऱ्याने तलवारीने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात बाबा धीरज सिंग गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या वेळी बाबा धीरज सिंग हे गुरुद्वारामध्ये बसून वर्तमानपत्र वाचत होते. त्याच दरम्यान उमेश या सेवेकऱ्याने अचानक तलवार काढून त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात बाबा धीरज सिंग यांच्यासोबत आणखी एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. उमेश हा गेल्या 3 महिन्यांपासून नाशिकहून धुळ्यात येऊन सेवा देत होता. मात्र त्याने हा हल्ला का केला यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. हल्लेखोर उमेश याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून पुढील चौकशी सुरू आहे. हल्ल्यामागील नेमके कारण काय, वैयक्तिक वाद होता की अन्य काही मुद्दे होते याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर गुरुद्वारा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.